हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सीमा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्याशी माझं कुठलंही डेली रुटीन शेअर न करता आज आपण फुकटातच म्हणजेच घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यातून परफेक्ट असं इन्स्टंट ग्लोवालं आणि लगेचच इफेक्ट देणारं असं फेशियल करणार आहोत, ते देखील काहीच मिनिटांमध्ये। तर चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आता इथे मी फेस वॉशने चेहरा धुवून घेतलाय, थंड पाण्याने कोरडा करून घ्यायचा आहे चेहरा। फेस वॉशने चेहरा धुतल्यामुळे काय होतं, जे पण काय आपल्या चेहऱ्यावरती तेलकटपणा वगैरे असेल तो सगळं निघून जाईल। चेहरा पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे चेहरा क्लीन्स करायचा आहे, त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे कच्चं दूध घेतलेलं आहे। आणि आता या कच्च्या दुधामध्ये आपल्याला काहीही न घालता फक्त कॉटन घ्यायचा आहे, कापसाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कच्च्या दुधामध्ये बुडवून अशा प्रकारे चेहऱ्यावरती पूर्णपणे हे जे दूध आहे कच्चं ते लावून घ्यायचंय आणि गोलाकार पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला हा जो कापसाचा गोळा आहे तो पूर्ण चेहऱ्यावरती, डोळ्यावरती, नाकावरती, हनवटीवरती आणि मानेवरती पूर्णपणे फिरवून घ्यायचा आहे। तसं बघायला गेलं तर मार्केटमध्ये क्लिन्झिंग मिल्क म्हणून देखील मिळतं, त्याचा वापर तुम्ही करू शकता। पण आज आपण घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यातून परफेक्ट इन्स्टंट इफेक्ट देणारं फेशियल कसं करायचं त्यासाठी इथे मी कच्चं दूध घेतलेलं आहे। या कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि ते लॅक्टिक ॲसिड आपला चेहरा पूर्णपणे डीप क्लीन करण्यास मदत करतो। तर आताच तुम्हाला दिसत असेल हे फक्त दूध मी चेहऱ्यावर लावून घेतलंय आणि अशा पद्धतीने क्लीन करते, तर चेहऱ्यावरती लगेचच मॉइश्चराइज झाल्यासारखं दिसतो आपला चेहरा आणि हलकासा थोडासा ग्लो आल्यासारखा दिसतो। तसं पाहायला गेलं तर माझ्या चेहऱ्याचा रंग साधारणपणे सावळासा आहे, जास्त गोरा पण नाही आणि जास्त काळपट पण नाही, सावळा असा रंग आहे। तर आता हे पूर्णपणे मी क्लीन करून घेतलंय। आता काय करायचं, आपल्याला थोडंसं दूध बोटांवरती घ्यायचंय आणि या दुधाने पूर्णपणे आपल्या चेहऱ्याची मसाज करायची आहे। तर साधारणपणे 2 ते 3 मिनिटं हे कच्चं दूध मी कॉटनच्या गोळ्यामध्ये लावून व्यवस्थित चेहऱ्याला घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं, हे दूध तसं बघायला गेलं तर कच्चं दूध असल्यामुळे यामध्ये थोडंसं फॅट आहे आणि हे फॅट आपल्याला चेहऱ्याला खूप छान असं मॉइश्चराइज करतं। आता मी थोडंसं दूध घेतलेलं आहे बोटांवरती आणि त्याने अशा पद्धतीने मसाज करते। जसं मी दूध घेऊन मसाज करते तर मला तसं जाणवतंय की हे जे दूध आहे आणि यामधले जे फॅट आहे ती माझी स्किन जी आहे ती पूर्णपणे ॲब्झॉर्ब करते आहे आणि म्हणून माझा चेहरा जो आहे तो खूप छान असा मॉइश्चराइज होतोय। तर अशा सर्क्युलर मोशन मध्ये डोळ्याच्या खाली, त्याच्यानंतर गालावरती, हनुवटीवरती आणि कपाळावरती आपण अशा पद्धतीने स्ट्रोक दिले पाहिजेत बोटांचे। तो खूप सुंदरपणे अशा पद्धतीने मसाज जर आपण केला तर लगेचच त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो। एक गोष्ट लक्षात ठेवायची, फेशियल करत असताना आपण हात जे आहेत, हाताचे बोट जे आहेत ते वरच्या दिशेने चेहऱ्यावरती, गालावरती आपल्याला फिरवायचे आहेत। चेहरा मी आता धुवून घेतलाय आणि पुन्हा एकदा याला कोरडा करून घेतलाय। तर बघा चेहरा माझा मॉइश्चराइज झाल्यासारखा दिसतोय। आता आपल्याला काय करायचंय, 1 चमचाभर साखर आणि अर्धा चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे। तर टोमॅटोचा मी थोडासाच भाग कट करून घेणार आहे आणि हा टोमॅटो आपल्याला कॉफी आणि साखरेमध्ये बुडवायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे साखरेचे कण थोडेसे मोठे आहेत, तुम्ही आणखीन थोडीशी साखर बारीक करून घेऊ शकता। आता हा टोमॅटो यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि कॉफी, साखर आणि टोमॅटो याचा जो रस आहे तो पूर्णपणे चेहऱ्यावरती मी अशा पद्धतीने लावून घेते। तर पहिल्या प्रोसेसमध्ये आपण चेहरा क्लीन्स करून घेतला, पूर्णपणे क्लीन करून घेतला कच्च्या दुधाने। आता ही दुसरी प्रोसेस आहे, यामध्ये आपण चेहऱ्याचं स्क्रबिंग करून घेणार आहोत। तर हे जे मी कंटेंट वापरलेलं आहे, कॉफी, साखर आणि टोमॅटो, तर टोमॅटो तसं बघायला गेलं तर टोमॅटोमध्ये ज्यूस असतो, व्हिटॅमिन सी असतं आणि खूप सारे असे पोषक तत्व आहेत जे आपल्या चेहऱ्याला फायदेशीर आहेत आणि त्यामुळे कॉफी आणि साखर याचं मिश्रण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती एक थोडासा वेगळा ग्लो आपल्याला जाणवायला लागतो। टोमॅटोमध्ये खूप सारे विटामिन्स आहेत, त्यापैकी मी 1 ते 2 विटामिन्सची तुम्हाला नावं सांगते। विटामिन ए अँटी एजिंगचं काम करतो, अँटीऑक्सिडंट आहेत। सोबतच विटामिन सी असल्यामुळे जे आपल्या फेशियल केल्यामुळे जे चेहऱ्याचे पोर्स ओपन होतात ते बंद करण्याचं काम टोमॅटो मुळे होतं। आणि टोमॅटो तसं बघायला गेलं तर सहजच प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो, त्यामुळे टोमॅटोचा वापर तुम्ही अशा पद्धतीने फेशियलसाठी नक्कीच करू शकता।
सोबतच आपल्या चेहऱ्यावरती डलनेस आलेला असतो, काळपटपणा आलेला असतो, थकवा आलेला असतो, ॲक्ने म्हणजे पिंपल्स वगैरे आलेले असतात. त्यामुळे आपण जर टोमॅटोनी फेशियल वगैरे केलं तर अशा पद्धतीचा जो त्रास आहे, डलनेस आहे, तर तो हळूहळू कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असल्यामुळे ब्राईटनेस चेहऱ्यावरती यायला सुरुवात होते. आपला चेहरा तजेलदार दिसायला लागतो. आता हे मी व्यवस्थित लावून घेतल्यानंतर इथे मी पुन्हा चेहरा धुवून आलेली आहे आणि आता इथे माझी स्किन तुम्ही पाहू शकता चेहऱ्याची. तर चेहरा पूर्णपणे असा, आता यामध्ये हळद वगैरे मी काहीच घातली नव्हती, फक्त कॉफी, टोमॅटो आणि साखर घातली होती आणि त्यानेच फक्त बघा मी असं स्क्रब करून घेतलेलं आहे. चेहऱ्यावर इतका स्मूथनेस आलेला आहे. बरं, हे करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. जर आपल्या चेहऱ्यावरती कुठे पिंपल्स वगैरे जर असतील तर त्या पिंपल्सवरती जास्त आपल्याला रब करायचं नाही. तर बघा माझा स्किन चा टोन बघा खूप सुंदर असं मला जाणवतंय, फील होतंय. आता वेळ आहे आपल्याला मास्क लावून घ्यायची. तर चेहऱ्यावरती आता मी मास्क लावून घेणार आहे. तर वाटीमध्ये थोडंसं शिल्लक राहिलेलं कच्चं दूध होतं. तर त्याच कच्च्या दुधामध्ये मी चमचाभर इथे ज्येष्ठ मध पावडर घालते. ज्येष्ठ मध पावडर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ, बेसन पीठ किंवा मग मसूर डाळीचं पीठ तयार करून त्यामध्ये थोडंसं दही आणि हळद घालून अशा प्रकारे तुम्ही फेस पॅक तयार करू शकता. पण माझ्या अनुभवानुसार मी इथे ज्येष्ठ मध बऱ्याच दिवसापासून लावते आणि मला त्याचा इफेक्ट बऱ्यापैकी जाणवतो. कच्च्या दुधामध्ये ज्येष्ठ मध व्यवस्थित मिक्स केला आणि थोडंसं कॉफी, साखर आणि टोमॅटोचं थोडासा वाटीमध्ये रस शिल्लक होता, तो देखील मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी मिक्स करून घेते. काहीही आपल्याला वाया घालवायचं नाही. घरातच मिळतंय, फुकटच आहे म्हणून वाया घालवायचं असं अजिबातच करायचं नाही. व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलंय आणि बघा असं दिसतंय ते. आता ज्येष्ठ मधाचे फायदे बघून घेणार आहोत. ज्येष्ठ मध काय करतो, आपल्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स वगैरे येतात ना, तर त्याचे डाग वगैरे राहतात. शिवाय मग वांग वगैरे बऱ्याच महिलांना येत असतं, त्याचा काळपटपणा चेहऱ्यावरती दिसत असतो. तर ते कमी करण्यासाठी ज्येष्ठ मध फार उपयोगी आहे आणि म्हणून ज्येष्ठ मध अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. आता ज्येष्ठ मध तुम्ही कच्च्या दुधामध्ये किंवा मग मध, हळद असं मिक्स करून देखील तुम्ही लावू शकता. तर कच्चं दूध काय करतं, चेहरा ड्राय पडू देत नाही आणि म्हणून मग मी ते व्यवस्थित लावून घेतलं. आता हे जो फेस पॅक मी लावून घेतला होता पूर्णपणे आपल्याला कोरडा करायचा नाही. साधारणपणे आपल्याला सुकत आल्यासारखं आपल्याला वाटलं की लगेच चेहरा धुवून घ्यायचा आणि चेहरा धुत असताना हा ज्येष्ठ मध आपल्या चेहऱ्यावरून पूर्णपणे काढत असताना गोलाकार पद्धतीने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती बोटं फिरवायची आहेत आणि तो ज्येष्ठ मध व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. याने दोन गोष्टी होतात, चेहऱ्याला मसाज होते आणि दुसरी गोष्ट पुन्हा आपला चेहरा व्यवस्थित स्क्रब केल्यासारखा होतो आणि खूप छान असा इफेक्ट येतो. चेहरा कोरडा करून झाल्यानंतर इथे मी स्टीमरमध्ये वाफ घेते. पाणी घेतलेलं होतं आणि आता वाफ घेते. माझ्याकडे स्टीमर होता म्हणून मी स्टीमरने वाफ घेतली. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही टोपामध्ये पाणी उकळत ठेवून त्याने वाफ घेऊ शकता. चेहरा पूर्णपणे कोरडा करायचा. आता वाफ घेतल्यामुळे पूर्ण चेहऱ्याचे पोर्स ओपन झालेले आहेत. आता ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. त्यासाठी टोनर म्हणून इथे मी गुलाब जल वापरलेलं आहे. तुमच्याकडे टोनर असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. गुलाब जल हे नॅचरल प्रोडक्ट आहे आणि म्हणून मी गुलाब जलचा वापर करते. कुठलंही आज आपण फेशियल करताना केमिकलचा वापर केलेला नाही. तर व्यवस्थित मी इथे गुलाब जल चेहऱ्यावरती असं डॅब डॅब करून लावून घेतलेलं आहे आणि लगेचच चेहरा कोरडा होतो. आता यावरती आपल्याला व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय. मॉइश्चरायझर जर नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर मॉइश्चरायझरच्या ऐवजी करू शकता. आता माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे त्यामुळे इथे मी भरपूर असं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावून घेते. म्हणजे चेहरा खूप छान असा तजेलदार आणि ग्लो आल्यासारखा दिसतो. टवटवीत चेहरा आपल्याला दिसायला लागतो. आता हे मॉइश्चरायझर लावून व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्येच आपल्याला हे व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचंय. डोळ्याच्या खाली आणि डोळ्यावरती बोटाने गोलाकार पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचंय आणि एक हलकासा मसाज द्यायचा आहे. जसं जसं आपण मसाज देतो तसं तसं हे जे मॉइश्चरायझर आहे आपल्या स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतं. अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय. तर खूप छान असा माझा चेहरा असा फ्रेश टवटवीत मला जाणवतोय. खूप मॉइश्चराइज झालेला आहे. तर बऱ्याचदा लग्न समारंभ, कार्यक्रम काही असतात आपल्या घरामध्ये आणि पार्लरमध्ये जाऊन आपल्याला 1000-1500 रुपये जर द्यायचे नसतील तर घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट करू शकता. साधारणपणे महिन्यात 1.5 महिन्यामध्ये तुम्ही हे जर केलं तर एकदम आपल्या चेहऱ्यावरती त्याचा इफेक्ट जाणवतो.
तसं बघायला गेलं तर माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये जास्त काही प्रोडक्ट मी ठेवत नाही. साधारणपणे कच्चं दूध आणि पॅराशूट तेल आणि हे जे माझं मॉइश्चरायझर आहे आणि ज्येष्ठ मध पावडर हेच माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये मी वापरते. ते देखील महिन्यातून एखाद वेळेस किंवा मग कार्यक्रम वगैरे असेल तर महिन्यातून माझं 2दा होतं. आता इथे मी पूर्ण चेहरा व्यवस्थित मॉइश्चराइज करून घेतलाय. ओठाला आपल्याला वॅसलीन लावून घ्यायचे. वॅसलीन असेल किंवा मग नसेल तर तुम्ही लिप बाम देखील लावू शकता. तुम्ही माझा चेहरा पाहू शकता आणि हा बघा घरच्या घरी केलेला मी फेशियल एकदम फुकटातलं. इफेक्ट लगेच जाणवतोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.